इथं मेथीच्या थेपल्यासाठी आपण हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, बेसन, तीळ आहे, हे थोडंसं दही, लाल तिखट, आपल्याला जेवढं लागते तेवढं, मीठ, ओवा, जिरं आहे इथं, आणि स्वच्छ धुतलेली आहे मेथी आणि कोथिंबीर. तर आता आपण हे याच्यात टाकणार आहे मिश्रण. तर सर्वात पहिले आपण मेथी टाकून देणार आहोत सर्वच यामध्ये, कोथिंबीर, थोडंसं बेसन राहिलेलं आहे प्लेटीलाच, तीळ भरपूर टाकायची, छान लागतात. 1 वाटी दही, याला कडवटपणा जातो मेथीचा. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे, गरजेप्रमाणे. जिरं, मीठ, ओवा राहिलेला आता ओवा टाकायचा आणि सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. याला पाणी थोडंसंच टाकायचं आहे, कारण अगोदर जर आपण जास्त पाणी टाकलं ना तर पातळ होते एकदम. म्हणजे मेथीलाच पहिले पाणी सुटलेलं असते, आपण धुवून काढतो मेथी तेव्हा. तरी पहिले सर्वात पहिले मिक्स करून घ्यायचं आहे. तर हा ग्लास आहे ना, हा लागलेला आहे आपल्याला एवढं पाणी, आणि असं भिजलेलं आहे. थोडंसं तेल टाकून घ्यायचं त्याच्यावर. तर इथे छान भिजवलेला आहे आपला उंडा, आणि आता 15-20 मिनटं आपल्याला भिजत ठेवू. तोपर्यंत आपण मेथीच्या पराठ्यासाठी लागणारी चटणीची रेसिपी बघू. कोथिंबीर घेतली, मीठ चवीनुसार, थोडंसं, थोडीशी साखर, कढीपत्ता, थोडंसं पाणी. मस्तपैकी छान चटणी झालेली आहे आपली, आणि पीठसुद्धा हे काय मुरलेलं आहे आता. तर आता मस्त पराठे बनवून घेऊ आपण. त्यामध्ये आपल्याला किती छान झालेलं आहे. चार 5 किलो छान झालेले आहेत आपले.
नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कशा सर्व मजेत आहेत ना? मजेतच, मी पण मजेत. तर आज भोगीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. आणि मिस्टरांची तब्येत नाही आहे बरोबर, दवाखान्यात गेले होते, पण आता व्हायरल इन्फेक्शन आहे त्यामुळे दवाखान्यात गेले ते. कालच घेतलं आहे सलाईन. तर आज थोडं बरं वाटते. आणि स्वयंपाक राहिलेले अजून 7 वाजले. आजचा वार आहे सोमवार. तर मंदिरात गेली मी, मंदिरातून आले दर्शन घेऊन. स्वयंपाक राहिलेला आहे आता. आणि उद्या तीळ संक्रांत आहे, तर आता पुरण टाकले शिजायला. तर पहिले पुरण घेते शिजून, मग नंतर स्वयंपाक करते. आणि मेथीचे थेपले बनवले होते, खूप छान झाली होती रेसिपी. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे याच व्हिडिओमध्ये. आणि छान झाले होते थेपले, त्याच्यासोबतची चटणीसुद्धा छान झाली होती. आणि व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. तर चला मग बघते आता कायच करावं लागते भाजी गिजी. तर आता मी इथं वांग्याची भाजी केलेली आहे, बनवली. आणि दूध ठेवलेलं आहे गरम, कारण तब्येत नाही बरोबर मिस्टरांची, तर त्यांना दूध आणि वांग्याची भाजी पोळीच देणार आहे. आणि कणिकसुद्धा ठेवली आहे मळून. तर आता पोळ्या राहिलेल्या आहेत बनवायच्या, पोळ्या बनवते. तर चला मग. हे केलेली आहे मी वांग्याची भाजी, हे दूध आणि ठेवलेले आहे कणिक मळून. तर आता मस्त गरम गरम पोळ्या बनवते आणि मिस्टरांना जेवायला देते. तावा ठेवला आहे मी आता शेगडीवर. आपलं डाळ पण शिजलेली आहे हरभऱ्याची. दोन्ही मुली झोपल्या आता. बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम.